अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य समोर आलं पाहिजे. आम्ही सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. प्रफुल्ल पटेल यांची मागणी. नरहरी झिरवळांच्या कार्यालयातील धाड प्रकरणी नवीन माहिती समोर. राजू ढेंगरे यांनी मेडिकल व्यावसायिकाकडून देखील लाच मागितल्याचा आरोप. राज्य तोट्यात तरीही खिरापत का वाटतं? रोख रक्कम देणाऱ्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी. तमिळनाडूच्या योजनेवर टीका. इतर राज्यांनाही फटकारलं. नवी मुंबईमध्ये खाकीची दहशत की वसुलीचा अड्डा? नशेमध्ये असलेल्या पोलिसांनी दिव्यांग व्यक्तीला मारहाण करून उकळले पैसे. वसुली करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई का होत नाही? लोकशाही मराठीचा सवाल. कांदिवली पश्चिमेमध्ये 2012 पासून मॅनग्रोव्हजवर बेकायदेशीर बांधकाम. व्यापारी संकुलासाठी आरक्षित जागेवर अतिक्रमण. या बांधकामांना परवानगी कुणी दिली? प्रशासन कारवाई कधी करणार? नागरिकांचे थेट प्रश्न. भाजप शिवसेनेमध्ये महापौर पदाचा कालावधी वाटून घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. मात्र महापौर पदावर भाजप ठाम. 1.25 वर्षांचा फॉर्म्युला भाजपला अमान्य. शिवरायांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नाचवल्या नृत्यांगना. कोल्हापुरातील वडणगे गावातील धक्कादायक प्रकार. मालेगावात टिपू सुलतानचा फोटो लावणाऱ्यांना शिवाजी महाराजांचा विसर. टिपू सुलतानचा फोटो चालतो, मग अफजल खानचा वध करण्याचा फोटो का नाही चालणार? पोलीस प्रशासन आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. भिवंडीमध्ये भाजप नगरसेवकांचा गट काँग्रेस सोबत जाण्यास तयार, पण भाजपला पाठिंबा देणार नाही आणि घेरणारही नाही. सपकाळांची स्पष्टोक्ती. ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू यांना अटक. ब्रिटनमध्ये खळबळ. अँड्र्यूज यांनी सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.